सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। काल आपण बघितलं की फक्त या जगातलं परिवर्तन जर आपल्या लक्षात आलं तर तसं काही कठीण नाही आहे बाकी लक्षात येण्याचं. कारण सगळ्यात मोठी भीती आपल्याला मृत्यूशी वाटते. तर तुम्हाला माहिती आहे ना तो गीतेतला श्लोक, वासांसी जीर्णानि यथा विहाय तथा शरीराणि दिव्यानि. म्हणजे काय, देह हा एखादं आपलं वस्त्र जुनं झालं, जीर्ण झालं की आपण ते वस्त्र बदलतो आणि दुसरं नवीन वस्त्र धारण करतो. त्याच्याप्रमाणे हे जीवन आहे. एक देह वापरून तो जुना झाला की त्याचा ऱ्हास होतो, म्हणजे तो नष्ट होतो आणि तो बदलून आपण दुसरा देह धारण करतो. या ज्ञानाद्वारे आपली सगळी मृत्यूची भीती निघून जाते.
हे जे ज्ञान आहे ना, हे अनुभवाच्या पातळीवर व्हायला पाहिजे. बोलण्याच्या या गोष्टी नाही आहेत. जोपर्यंत असं आहे तोपर्यंत आपल्याला मृत्यूची भीती वाटत राहणारच. अनुभवाच्या पातळीवर जर हे समजलं की परिवर्तन हाच मूळ या जगाचा नियम आहे, तर आपल्याला ते कठीण जाणार नाही. सतत आणि हे बदल, सतत बदलतंय सगळं. सतत बदलणं ह्याचाच अर्थ काय आहे? नश्वरता आहे. का बदलावं लागतं त्याला? नश्वरता आहे ना. म्हणजे काय? टिकाऊपणा नाही आहे त्याच्यात, म्हणून ते बदलावं लागतं. शाश्वत नाही आहे ते, म्हणून ते सारखं बदलावं लागतं ना आपल्याला. असं जर आपण म्हटलं की आता हा एक बॉलपेन आणलाय, तो नीट जपून ठेव आणि 10वीपर्यंत तो वापर, 5वी ते 10वी, तर हो ते ठीक आहे. हो, तुम्ही म्हणता ते, पण कुठपर्यंत ठीक आहे? की तो पेन जपला जाईल, पण त्यातलं रिफिल बदलावं लागेल. रिफिल. आणि ते मिळत नसेल तर पेन पण बदलावा लागेल. म्हणजे काय? या जीवनात अशाश्वतता असल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतात? त्यात बदल करावा लागतोय. करावा लागत नाही, तो घडतोच आहे बदल. साध्या साध्या गोष्टी आहेत ना, अगदी साध्या गोष्टी आहेत. लिहिता 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 पेन संपलं. ते जर यूज अँड थ्रो असेल तर फेकावंच लागेल. रिफिल मिळत असेल तर ते आणता येईल, नसेल तर ते परत बदलावंच लागेल, फेकावंच लागेल. अगदी साधी साधी उदाहरणं आहेत. प्रत्येक गोष्टीच्या टिकाऊपणावर प्रश्न आहे, अवलंबून आहे की फक्त बदल कधी होईल. पण बदल मात्र निश्चितच आहे त्याच्यावर मध्ये. ते हे सगळं जग म्हणजे काय माहिती का? हे सगळं जग म्हणजे काय आहे दुसरं? व्यक्तिगत म्हणजे एकाचं मन, एकाची बुद्धी, एकाचे इंद्रिय विषय. पण संपूर्ण जग म्हणजे सगळ्यांचं मन एकत्रितपणे, समष्टी मन.
सगळ्यांची बुद्धी आणि सगळ्यांची इंद्रिय वासना. मग याला काही अंत नाही आहे या बदलाला, कारण नश्वरता असल्यामुळे सारखा बदल होतच राहणार आहे. परंतु जे परब्रह्म जे आहे त्याला मात्र काय, मूळ वस्तूला काय आहे की सुरुवात आहे, शेवट आहे. मग शेवट आहे म्हणून ते अशाश्वत आहे. म्हणून शेवट आला ना म्हणजे मग काय होतं माहिती आहे का, की त्यात बदल घडणारच. कारण अंत झाला त्याचा की दुसरं काहीतरी त्या जातीचं निर्माण करणं हाच तर मुळी मनुष्याचा धर्म आहे. आणि त्याला नाईलाज आहे, म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून ते बदलावं लागतं, अशाश्वत आहे म्हणून ते बदलावं लागतं. आणि म्हणून श्लोकामध्ये आलेला आदि मध्य अंत विहीन हा जो शब्द आलेला आहे श्लोकामध्ये, तर तो आलेला आहे केवळ आत्मतत्वाविषयी. आदि मध्य अंत विहीन. जर आत्मतत्वाला सुद्धा सुरुवात असती तर शेवट हा नक्की असता. म्हणजे सृष्टीच्याही सुरुवातीला जे अस्तित्वात होतं, सृष्टीच्या नंतरही जे अस्तित्वात आहे आणि जे कायम टिकलेलं आहे ते आहे परब्रह्म स्वरूप, आदि मध्य अंत रहित. बाकी आता तसं या श्लोकात सांगण्यासारखं काही नाही. आता उमा सहाय्यम परमेश्वरम प्रभुम त्रिलोचनम नीलकंठम प्रशांतम
ध्यात्वा मुनिर्गच्छति भूतयोनी समस्त साक्ष्यम तमसः परस्तात्. ते काय म्हणतायत की काय सगळ्यांनाच आवाज येत नाहीये. मधनं येत नाहीये. का बरं सगळ्यांनाच येत नाही आवाज? येतोय. कॅनडात एकदम परफेक्ट येतोय बरं. आम्हाला परफेक्ट आहे. आम्हाला चांगला येतोय. बरं. हां तर काय आहे, थोडीशी रेंज या ठिकाणी येईल तेव्हा तिथं बसा थोडंसं. उमा सहाय्यम परमेश्वरम प्रभुम त्रिलोचनम नीलकंठम प्रशांतम ध्यात्वा मुनिर्गच्छति भूतयोनी समस्त साक्षीम तमसः परस्तात्. म्हणजे काय? उमा सहाय्यम, उमा म्हणजे पार्वती. पार्वतीच्या सहवासात असलेले जे सर्व शक्तिशाली असे जे शिवजी आहेत, पार्वतीच्या सहवासात म्हणजे काय? या जगाच्या उत्पत्तीविषयी सांगतायत. म्हणजे ते कसं काय हे विश्व आहे, तर आपण म्हणजे त्याला नावं ठेवतो, माया आहे माया आहे माया आहे आणि आम्हाला त्रास होतो वगैरे. तसं नाही आहे ते. आपण त्याचं नीट उपयोग करून घेत नाही. तर काय आहे म्हणजे त्याच्यात, तर उमा सहाय्यम, उमेच्या सहवासात असलेले जे शिवजी आहेत, त्या शिवजी म्हणजे आत्मतत्व आहे. आणि उमेची जी शक्ती आहे, शिवशक्ती, ते आहे काय? माया. म्हणजे तेही हवंच की नको? नाही तर कसं होणार? एकटे शिवतत्वाने चाललं तर काय, ते काही नाहीच व्यक्त, मग ते कोणाला कळणारच नाही. मग उपयोग काय त्याचा? आणि मग पुढे काय म्हणतायत की काय आहे, कसं आहे, तर त्रिलोचनम नीलकंठम प्रशांतम. वैशिष्ट्य सांगितली शिवजींची. 3 लोचनं असलेले, 3 डोळे. नीलकंठम, ज्यांचा कंठ निळा आहे. प्रशांतम, प्रशांतम, विशेषेन शांतम, अतिशय सखोलतेने ज्यांच्या ठिकाणी जी शांती आहे. ध्यात्वा मुनिर्गच्छति भूतयोनी, आणि शांत असे जे परमेश्वर आहेत त्यांचं ध्यात्वा म्हणजे ध्यान करून, तर ते ध्यान करून अंधकाराच्या पलीकडे आहे. हां, आणि काय आहे? सर्व साक्षी, समस्त साक्षीम तमसः परस्तात्. तमस म्हणजे अंधार, परस्तात् म्हणजे पलीकडे, अंधाराच्या पलीकडे सर्व साक्षी आहे. हां, अशा ईश्वरा प्रत, अशा साक्षी प्रत आम्ही पोहोचतो. आता इथे सुद्धा आत्मप्राप्तीसाठी काय स्वरूप आहे ते इथे दिलेलं आहे.
काय होतं, आपण ध्यान करण्याआधी कसं ध्यान करायला शिकतो? साधं साधं प्रतिमेवर लक्ष ठेवून ध्यान करायचं, म्हणजे सगुण साकार. इकडे तिकडे मन भटकतं, ते आणून त्या सगुणावर लक्ष केंद्रित करायचं. मग ते आपल्याला सोपं जातं. काहीतरी प्रतिमा आपण समोर ठेवतो, मूर्ती समोर ठेवतो, हां, आणि मग अशा रीतीने आपल्याला त्याचं चिंतन करायला अतिशय सोपं जातं. आपल्या बुद्धीची झेप तेवढीच असते. परंतु हे जे सगुणात्मक ध्यान आहे ना, हे काय आहे? प्रतिकात्मक आहे, प्रतीक आहे. ते खरं ध्यान ठरेल का? शेवटी आपल्याला ह्याच्याही पलीकडेच गेलं पाहिजे ना. पलीकडे जाणं म्हणजे काय? सगुणात्मक ध्यानाच्याही पलीकडे जायचं आणि प्रशांत अशा निर्गुण परमेश्वराचं ध्यान करायचं. काय होतं, आपण जेव्हा सगुणाचं ध्यान करतो ना, त्यावेळी आपण काय करतो? फक्त काय, आपलं अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणाच्या भागाचं आपण प्रतिनिधित्व करतो जेव्हा सगुण ध्यान करतो तेव्हा. म्हणजे बुद्धीच्या साह्याने आपण सगुणाचं ध्यान करतो. हां, पण प्रकृती कशी आहे? प्रकृती जरी वस्तू दाखवत असली, आपल्याला गुण दाखवत असली, तरी सुद्धा ती कशी आहे? तर अचेतन आहे ना, अचेतन प्रकृती आहे. मग चैतन्य, प्रकृती अचेतन आहे, हे कशावरून? तर इथल्या ज्या या वस्तू आहेत, या वस्तू कशा आहेत? सगळ्या अचेतन आहेत ना. आता काय आहे माहिती का? प्रकृती काय करते? अचेतन असं जे उपकरण आहे, म्हणजे कोणचं अचेतन उपकरण? म्हणजे काय? आपला देह ना. हा जो आपला देह आहे, ह्याच्याद्वारे, या उपकरणाद्वारे प्रकृती प्रगट होते. त्याला म्हणायचं पुरुष. पुरुष याचा अर्थ मनुष्य, मग स्त्री का पुरुष असं नाही.
आता ह्याला आहे ना एक संस्कृतमध्ये एक खूप मोठा विषय आहे, म्हणजे प्रकृती पुरुष. याला त्याला म्हणतात संहती. म्हणजे काय, आपण जे म्हणतो ना की एकी हेच बळ, असं जे म्हणतो ना आपण, कुठल्याही एका गोष्टीने काम होत नाही, तर तिथे काहीतरी समूह किंवा दोन गोष्टी तरी निदान असावे लागतात. हे संस्कृतचं एक फार मोठं तत्त्व आपल्याला माहिती आहे, या प्रकृती मागे असलेलं. तर ही प्रकृती म्हणजे आता नेमकं आहे ना, काय सांगावं हे कोणत्याच ऋषीमुनींना काहीच समजत नाही. आणि ह्याच्याबद्दल कितीही बोललं, असंही बोला आणि तसंही बोला, तरी ते कमीच आहे. काय ते खोटंच आहे नाही, तर ते तसं सांगता आलं नाही असं म्हणून सांगतात फक्त, पण त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. तर आता ते सगळं सांगण्याच्या सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ह्याच्यात एकी हेच बळ हा मुख्य विषय धरायचा, की कोणत्याही एका गोष्टीने हे कुठलंही कार्य साधत नाही. आणि त्याच्यामुळे प्रकृती पुरुष हा कन्सेप्ट आलेला आहे. तसं मगाच्या श्लोकात झाल्याप्रमाणे उमे सहाय्यम शिवजी, म्हणजे उमेच्या सहवासात शिवजी. आणि आपण तसंही म्हटलं तर शिवपुराणामध्ये सुद्धा आपण ते ऐकलं की ही पृथ्वी आणि ती म्हणजे हे ही प्रकृती निर्माण करायची होती, हे विश्व निर्माण करायचं होतं. परंतु मग ज्यावेळी ते विश्व निर्माण केलं आपल्या विधात्याने, तर काय झालं, सुरुवातीला काय झालं की ते जेवढं निर्माण केलं होतं ते वाढलं नाही ना. म्हणजे बघा काय चाललं आहे आत्ता विषय तो, की विधात्याने जे विश्व निर्माण केलं होतं ते वाढलं नाही. मग काय झालं, विधाता म्हणजे ब्रह्मदेव, तर वाढलं नाही म्हणजे काय झालं, त्याच्यात एका गोष्टीची कमतरता राहिली. काय कमतरता राहिली, ब्रह्मदेवाने ते वाढण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा संयोग केला नव्हता. आणि त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात अयोनी संबंध आपत्य. अयोनी संबंध आपत्य ह्याचा अर्थ काय आहे, की कुठला संयोग होऊन अपत्य नाही. त्याच्यात एक उत्तम उदाहरण द्यायचं जर झालं तर कुंती, तिने सूर्याची उपासना इतक्या प्रमाणात केली की सूर्यापासून तिला मुलगा झाला. तिथे तो मुलगा प्रगट झाला. आणि अनेक ऋषी मुलींच्या जीवनात असं आहे की त्यांनी मनात आणलं आणि मुलगा झाला. निसर्गाच्या एक एक शक्तीपासून मुलगा झालेला आहे. याला म्हणतात अयोनी संबंध. ह्याच्यावरून काय होतं ते तुम्हाला सांगते, की ह्याच्यामुळे ना विश्व वाढेल का मला सांगा. अगदी छांदोग्य उपनिषदात सुद्धा हे आलेलं आहे. छांदोग्य उपनिषदात सुद्धा हे आलेलं आहे की काय आहे, कोणत्याही दोन गोष्टींचा संयोग झाला आणि त्या संयोगातून जर तिसरी गोष्ट निर्माण झाली तर ती प्रकृती वाढण्यास किंवा माया वृद्धिंगत होण्यास मदत होईल. आता हे जर मूळ तत्व असेल तर माया कशी वृद्धिंगत होते हे सिक्रेट समजलं. तुम्ही म्हणाल
की आता उपनिषदामध्ये हे मायेचं प्रकरण कसं काय आलं ते इथे घातलं आहे ना त्यांनी, पण स्पष्टीकरण नाही आहे, एवढ्याच श्लोकामध्ये ते आहे. तर उपनिषदामध्ये मायेचं स्पष्टीकरण कसं काय आलं? आता माया काय आहे हे जाणल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, म्हणून ते आलेलं आहे. नेमका प्रॉब्लेम काय आहे? तर कशाचाही संयोग झाला की ते वृद्धिंगत होतं, पण एकट्या गोष्टीकडून ते वृद्धिंगत होत नाही. एवढं सिक्रेट आपल्याला पुरेसं आहे, एकदम पुरेसं आहे. मग आता हे आत्मस्वरूप जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, संपलं, आपण आता गुण जाणलेले आहेत. आत्मस्वरूप प्राप्त करायचं म्हणजेच काय करायचं आहे? आपल्या मनातली ही माया आहे ना, मनातली म्हणते मी, मनातली माया कमी करायची आहे. आणखीन एक आपण शिकलो आत्ता की ही समष्टी म्हणजे काय? समष्टी याचा अर्थ समष्टी मन, समष्टी बुद्धी. समष्टी मन आणि समष्टी बुद्धी, त्याचा परिणाम एकमेकांवर कसा असतो कोरोनाच्या काळात चांगलं जाणलं होतं. एकामुळे दुसऱ्याला आजारपण येतं, हे समष्टी असल्यामुळे येतं. समष्टीचा गुण येतो एकामुळे दुसऱ्याला. किंवा समष्टीचा दुसरा गुण काय आहे? एकेका ह्याच्यामध्ये म्हणजे एकेका युगात एक एक विचार असतात. किंवा उदाहरणार्थ आपण म्हणतो फॅशन, एकेका युगात एक एक फॅशन, एकेका युगातला एक एक विचार. फार पूर्वी सगळे म्हणजे सगळे नऊवारी साड्या नेसायचे, हे एक उदाहरण झालं. हे काय आहे? हे सगळं समष्टी विचार आहे. आता एकामुळे अनेक आणि अनेकांचा प्रभाव सगळ्या एकमेकांवर असा असतो. हे आहे शिव आणि शक्ती या विश्वाचं, परब्रह्म आणि मायेचं सिक्रेट. ज्यावेळी मला मायेमध्ये रमायचं आहे त्यावेळी मी स्वतः एक परब्रह्म आहे प्लस माया, आणि दोन्ही मिळून इक्वल टू मायाच होणार आहे. हे आता मला कळलं. करतोच आहे म्हणजे मी तितके वर्ष आता चालूच आहे माझं, माया निर्माण करणं आणि ती उपभोगणं. पण आता जर मला आत्मस्वरूप जाणायचं असेल तर संपलं. आता एक सिक्रेट जबरदस्त कळलं आहे की संयोग म्हणजे माया, संयोग म्हणजे प्रकृती. तर आपण काय करायचं? स्वतंत्रपणे परमात्म्याचा विचार करणं म्हणजे कशाशीही संयोग नसणं. विचार आला, अरे मगाशी काय थंडी होती आता गरम होत आहे, भूतकाळाचा विचार आला. मनात आत्ताच्या विषयाला विकल्प आला. आत्ताच्या विषयाचा संकल्प काय आहे? आत्मस्वरूपाची माहिती घेणं, निदान जाणणं वगैरे दूर राहणार आहे, पण ती निदान माहिती घेणं हा संकल्प आहे आत्ताचा आमचा वर्तमान काळाचा. त्याच्यात विकल्प कोणत्या विचाराने आला? अरे गरमी होते, मगाशी थंडी होती, हा विकल्प आहे. हा कशामुळे? तर मनाशी एका विचाराचा संयोग होऊ दिला. आता महत्त्वाचं कार्य काय आहे?
संयोग होऊ न देणं. आता संयोग होऊ न देणं हे काय आपल्या हातात आहे? हां, सूर्याची उष्णता आणि समुद्राचं पाणी यांचा संयोग होऊन पाऊस पडतो. हा होऊ न देणं आपल्या हातात आहे? नाही आहे. हाच निसर्ग आहे मुळी. संयोग होणं हाच मुळी निसर्ग आहे. तर परब्रह्माचं हे आहे रे, कृती आहे ती. परब्रह्माने केलेली कृती आहे ती. त्यामुळे तो संयोग सगळीकडेच राहणार. पण मला जर आत्मतत्व जाणायचं आहे, वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं हे, मला जर आत्मतत्व जाणायचं आहे तर माझ्या मनाचा मी कोणत्याही भूत भविष्य विचाराशी संयोग होऊ देणार नाही. पण संयोग तर होतोच. मग माझ्या मनाचा मी फक्त आधी सुरुवातीला सगुण ईश्वराशी संयोग होऊ देईन. आणि माझ्या मनाचा, आता मी तुम्हाला सांगते ना, मी खोटं नाही बोललेली. संयोग होऊ द्यायचा नाही हे मी खोटं नाही बोलत आहे. आपल्याला ह्याच्यापर्यंत जाण्यासाठी, निर्विचार अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आधी आपल्याला आधार लागणार आहे. म्हणून माझ्या मनाचा सगुण अवस्थेशी मला संयोग येऊ दिला पाहिजे का नाही? सगुण ईश्वराशी येऊ दिला पाहिजे. मग नंतर कॉन्सन्ट्रेशन होतं. बाकीच्या गोष्टींशी माझा मनाचा संयोग संपला. आणि तो संयोग संपल्यानंतर झालं काय? आता परत संयोग होणं हाच मनाचा गुणधर्म आहे. तर मग निदान निर्गुण निराकाराच्या विचारांशी संयोग होऊ दे, ही झाली पूर्व स्टेप. पण आत्ताच म्हटल्याप्रमाणे संयोग होऊ न देणं हे ज्या दिवशी आयुष्याच्या आपल्याला जमेल त्या दिवशी आपण आत्मतत्व गाठलेलं असेल, त्या दिवशी ते जमणार आहे आपल्याला. कारण आत्ताच सांगितल्याप्रमाणे संयोग होऊ न देणं, ज्याप्रमाणे एखादा कुंतीला पुत्र सूर्यापासून झाला. पूर्वी पिंपळाच्या वृक्षापासून पुत्र ऋषीमुनींना काय काय होत होतं. तेवढी साधना झाली की, कारण जे ऋषीमुनी फार साधनेत बुडालेले आहेत ते कुठली स्त्री आणणार? साधनाच फक्त त्यांची. या पद्धतीने कशाशीही संयोग न होऊ देता जे निर्माण होतं ते आहे निर्गुण निराकार परमतत्व. आत्ताच आपल्याला म्हटल्याप्रमाणे तुम्ही म्हणाल की आता संयोग नाही, मग नुसतंच मन, रिकामच मन, मग कसं होणार? मनात तर सारखे विचार येतात. ह्यातल्या या मधल्या स्टेप्स सांगितल्या मी की मनाचा आधी संयोग होऊ न देणं हे काय? प्रथमतः संयोग कशाशी होऊ द्यायचा नाही आहे, तर मायेतल्या गोष्टींशी. म्हणून तो संयोग तोडण्यासाठी मनाचा संयोग हा सगुण साकार ईश्वराशी करायचा. ते झाल्यानंतर तोही संयोग तोडून निर्गुण निराकार ईश्वराच्या गुणांवरती संयोग करायचा. आणि नंतर त्या गुणांवरती संयोग करून त्याच्या पलीकडे त्याच्या गहन अर्थात काय करायचं? आता वियोग करायचा. म्हणजे त्याच्या अर्थाचाही वियोग आणि आत्मतत्वापर्यंत पोचायचं. आता हा जर भाग तुम्हाला कळला नसेल तर तुम्ही विचारू शकता
की संयोग आणि वियोग हा भाग कळला नसेल तर त्या बाबतीत तुम्ही विचारू शकता. पण आधी आपण हा भाग पूर्ण करू. म्हणजे काय की आपण काय करायला पाहिजे, आपल्या हृदयामध्ये ईश्वर भरलेला पाहिजे. आधी मुळात आपल्या हृदयामध्ये सगुण साकार ईश्वर भरणं हेच मुळी लक्षण आहे परमतत्वाकडे जाण्याचं. कारण ते मन इतकं शुद्ध होतं ना, तेच मन पुढे जाऊ शकतं. तर काय आहे माहिती का, सगुण साकार ईश्वराचं चिंतन आणि त्याने सगुण भक्तीने मन भरून जाणं, हे सगुण ईश्वर हे मोठं जंक्शन आहे आपल्या मार्गावरचं. तिथे बराच वेळ आपली गाडी जर थांबली तर मन पूर्ण शुद्ध होऊन जातं. आणि असं मनच, निरामय असं मन, तेच आपल्या पुढच्या मार्गाला उपयोगी पडतं, मोठी तयारी करून देतं आपल्याला. कारण शुद्ध मन पाहिजे आत्मप्राप्ती करण्यासाठी. आणि म्हणून अशी साधना करून करून काही काळ असं काही दिवस असेच दिवस निघून गेले ना आपले, सगुण साधना सगुण साधना सगुण साधना, इव्हन तरी सुद्धा चालेल. त्या सगुण साधनेने मन अतिशय निर्मळ होतं, अतिशय शुद्ध पवित्र होतं. आणि मग असं मन आपल्याला पुढे न्यायला खूप सोपं जातं. तोपर्यंत मात्र तिथे काय आहे, सगुण साकार साधनेशी, सगुण साकार ईश्वराशी आपल्या मनाचा संयोग आहे. म्हणजे हे मात्र तुम्ही हे खरं समजू नका की आपल्याला आत्मतत्व प्राप्त झालं, कारण तिथे संयोग आहे. आत्ताच म्हटल्याप्रमाणे आधी आपण माया म्हणजे काय हे समजून घेतलं, संयोग आहे तिथे. आणि नंतर हा संयोग तोडायचा आहे आपल्याला. संयोग नाही जिथे, जिथे वियोगच वियोग आहे. आणि तरीसुद्धा वियोगात दुःख असतं नॉर्मली, पण वियोगात इथे परम सुख आहे, परम आनंद आहे. सगळ्याच्या वियोगात परम आनंद आहे. आता इथे ना आपल्याला हे आठवत असेल ना, समुद्रमंथन झालं बरं का, लक्षात घेऊ आपण. म्हणजे त्या गोष्टी कशा आपल्याला कळतात लगेच. म्हणून तर समुद्रमंथन झालं, घुसळणं चालूच आहे समुद्र. चांगल्या भव्य दिव्य अशा वस्तू बाहेर पडल्या, आश्चर्यकारक
रत्नजडित, रत्न माणकं वगैरे सगळ्या वस्तू बाहेर पडल्या. तरी पण काही देव आणि दानव यांनी मोठ्या उत्साहाने खळखळीत ते मंथन चालूच ठेवलं. भयंकर न थांबता अविरत असं ते मंथन त्यांनी चालूच ठेवलं. आता काय झालं, कशाची दोरी केली होती ते घुसळायला? वासुकीची. तर घुसळता वासुकीची दमछाक झाली. आपल्याला ओढतायत, ओढाताण चालू आहे. आता वासुकीची खूपच दमछाक झाली. तो अगदी दमून गेला. आणि काय झालं माहिती आहे, त्याच्या अंगातलं सगळं विष तो ओकला. आता काय झालं, त्या समुद्रामध्ये सगळं विष जमा झालं. राक्षस घाबरले, देव घाबरले की आता काय करायचं. मंथन एवढं आपण करत होतो, समुद्र मंथन, आणि त्यातनं आपल्याला काहीच मिळणार नाही आहे म्हणजे काय. तिथे शिवप्रभू प्रगट झाले आणि ते हलाहल जे आहे त्याचा तप्त रस त्यांनी आपल्या स्वतःच्या गळ्यावर ओतला. गळ्यामध्ये घेतला तो हलाहलाचा तप्त रस आणि इतकं भयंकर विष फेकूनही देता येईना. आणि सगळ्यांचं कारण म्हणजे सगळ्यांची काळजी घेणारे शिवजीच आहेत ना. शेवटी काय झालं म्हणजे शिवजींनी सुद्धा हे विष हलाहल हे का घेतलं, कारण स्वार्थ त्यागाची भावना आहे. आणि शिवजींनीच तर हे काय म्हणतात त्याला विश्व निर्माण केलं. तर जो विश्व निर्माण करणार आहे त्यांनी स्वतः तरी काहीतरी गुण दाखवायला पाहिजेत ना. तर म्हणून आधीच त्यांनी ते विष ग्रहण केलं. आता काय झालं, ती पार्वती एवढी घाबरून गेली. सगळा कंठ निळा 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 होतोय. तो कंठ त्या पार्वतीने आवळून धरला आणि त्यामुळे काय झालं, आवळून का धरला माहिती आहे, प्रेमापोटी. ते विष आहे ना खाली नको जायला पोटात असं तिला वाटलं. आणि तिच्या अंगात तशी ताकद होतीच. आपल्याला माहिती आहे पार्वतीची ताकद शिवपुराणात, त्याप्रमाणे तिच्या अंगात तशी ताकद होतीच. मग तिने दाबून धरल्यामुळे तिच्या तपश्चरणामुळे काय झालं, शिवजींचं तेज खाली पोटात गेलं. शिवजींचं ते जे काय म्हणतात हलाहल विष पोटात गेलं नाही, ते गळ्यातच अडकून पडलं. तर आता ही कथा आपल्याला माहिती आहे. ह्याच्यात काय आहे, आपल्याला काय सुचवलेलं आहे, की प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी जेव्हा सात्विक मनाचा आधार जी बुद्धी असते, त्या बुद्धीच्या साह्याने हा जीवरूपी जो दोर आहे, जीव म्हणजे जीव बर का, जीवन आपलं मनुष्य,
काय करतो, चांगल्या आणि वाईट विचारांचं मंथन करत असतो. मनामध्ये काय आहे, विचारच विचार, हा झाला समुद्र. हां, त्याच्यानंतर बुद्धी काय करते, बुद्धीच्या साह्याने हा जीवरूपी दोर काय करतो, मनातल्या विचारांचं मंथन करतो. आणि मंथन केल्यामुळे ते विचार नाहीसे होतात. तरीही ध्यान चालू ठेवलं, तरीही मंथन चालू ठेवलं, आणि हे असंच आपण मंथन जर चालू ठेवलं कायम, आणि त्या कोणचा वासुकी आहे आपला, तर बुद्धी. हा वासुकी सतत ते घोळत राहील, हलवत राहील, मंथन करत राहील. बुद्धीच्या साह्यानेच आपण करायचा आहे प्रयत्न. बुद्धी टाकून एकदम कसं चालेल ना, नाही का? तर बुद्धीच्या साह्यानेच हा प्रयत्न केला पाहिजे. असं सारखं चांगल्या वाईट विचारांचं मंथन, चांगल्या वाईट विचारांचं मंथन, आणि वाईट विचार फेकून द्यायचे. चांगले विचार आपण ग्रहण करायचे. असं सारखं जरी केलं तरी ते चांगले विचार ज्या व्यक्तीने ग्रहण केले आहेत तिकडे त्या आत्मस्वरूपाची हालचाल होईल आणि त्या दिशेने ते आत्मस्वरूप चालायला लागू शकेल. त्यावेळी ते आत्मस्वरूप आपल्याला प्राप्त व्हायला मदत होईल. दुसरं काही तिथे राहणारच नाही. ज्याप्रमाणे ते घोळून 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 लोणी निघतं ना, अतिशय हलक्या म्हणजे हलका हलका जो भाग वर येतो, क्रीम, दह्यातलं क्रीम, ते हलकं होऊन वर येतं. त्याप्रमाणे सगळे आपले चांगले वाईट विचार, चांगले वाईट विचार, चांगले वाईट विचार, माया, परंपरागत आपल्या जन्मजन्मांतरीच्या वासना, हे सगळं मंथन करून करून घुसळून 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 अत्यंत ध्यानामुळे चांगले विचार, हलके विचार, नाजूक विचार, ईश्वर तत्वाविषयीचे विचार वर आले की लोणीरूपी अमृत आपल्या जीवनात उतरेल असं वाटतं. आणि त्याच्यामुळे मग काय होतील, आपल्या जीवनातले विक्षेप नाहीसे होतील, कायमचे विक्षेप याचा अर्थ एखादा विचार करायला लागला की तो बंद पडतो मायेतल्या विचारांमुळे. ते आहेत विक्षेप, ते सगळे नाहीसे होतील आणि मग आत्मतत्वाच्या विषयाला सुरुवात करता येईल.
काय आहे हा विषय असा आहे की ह्याच्यावर कितीही बोला, पुन्हा काही न समजलेला भाग असेल तर उद्या आणखीन थोडं याविषयी बोलून, आणि तसं आहे ना या विषयात आत्मतत्वाच्या अगदी जवळचा विचार केला गेलेला आहे आणि एक अगदी जालीम उपाय आपल्याला सापडलेला आहे की संयोगातून जर माया निर्माण होते तर संयोग नष्ट करून आपण आत्मतत्वाकडे जाऊ शकतो. पण ते कसं जायचं आहे, जसं हे समुद्रमंथनाचं उदाहरण दिलं त्याचप्रमाणे संयोग सगळ्याचा टाळायचा आहे.